नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या बैठका सुरू झालेल्या आहे। मग ज्या नवीन लाभार्थ्यांनी या ठिकाणी अर्ज केलेले आहे त्या सर्व निराधारांना आता अर्थसहाय्य मिळणार आहे। कारण की आता या योजना समितीच्या बैठकीतूनच जे काही प्रकरणे केलेली आहेत, जे काही नवीन अर्ज केलेले आहेत ते मंजूर होणार आहे। कारण की मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे अध्यक्ष आहेत त्यांची नेमणूक पालकमंत्र्यांमार्फत केली जाते आणि पालकमंत्र्यांनी आता प्रत्येक तहसीलमध्ये या ठिकाणी अध्यक्ष म्हणून निवडलेले आहेत। मग संजय गांधी निराधार योजनेच्या समितीच्या बैठका आता वेळेवर या ठिकाणी पार पडणार आहे। त्यामुळे मित्रांनो, या ठिकाणी निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे जे काही प्रकरणे आहेत ते मंजूर होण्यास सुरुवात झालेली आहे। त्या संदर्भातील महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, विशेष सहाय्य योजनेअंतर्गत निराधार व्यक्ती, अंध, अपंग, शारीरिक व मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्ती, निराधार विधवा, परित्यक्त्या, देवदासी महिला, अनाथ बालके आदींचे जीवन सुसह्य करण्यासाठी त्यांना विविध योजनांच्या माध्यमातून मासिक अर्थसहाय्य दिले जाते। मग या ठिकाणी 1,500 रुपये मासिक अर्थसहाय्य या योजनेमार्फत प्रत्येक निराधार व्यक्तीला दिले जाते। या योजनेचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याकरिता या ठिकाणी आता गडचिरोली तालुक्यातील 218 निराधारांना या ठिकाणी अर्थसहाय्य मिळणार आहे। गडचिरोली तालुक्यात या ठिकाणी संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक पार पडलेली आहे। मग या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी गडचिरोली तालुक्यात शासनाने 7 कलमी कृती कार्यक्रमाचे नियोजन केले असून शासन आपल्या दारी विकसित भारत संकल्प यात्रा, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण तसेच जनजागृती कार्यक्रमांतर्गत लाभार्थ्यांचे विविध नमुन्यात अर्ज ग्राम महसूल अधिकाऱ्यांमार्फत म्हणजे तलाठ्यांमार्फत भरून घेण्यात येतात। मग विशेष सहाय्य योजनेअंतर्गत जे अर्ज प्राप्त झालेले होते ते 30 जानेवारी 2025 रोजी संजय गांधी निराधार योजना समिती समोर ठेवून समितीचे अध्यक्ष संतोष बंडू आष्टीकर, तहसीलदार गडचिरोली यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली। मग या सभेमध्ये अर्ज मंजूर करण्यात आले, काही अर्ज नामंजूर करण्यात आले। मग कोणकोणते अर्ज मंजूर करण्यात आले तर या योजनेचे नाव आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना। एकूण प्रकरणे होती 111, मंजूर प्रकरणे 109, नामंजूर प्रकरणे 2। इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, एकूण प्राप्त प्रकरणे होती 3, मंजूर प्रकरणे 3, नामंजूर प्रकरणे 0। श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, एकूण प्राप्त प्रकरणे झाली होती 108, त्यापैकी मंजूर प्रकरणे 106, नामंजूर प्रकरणे 2। मग या सदर सभेत एकूण 222 प्रकरणे प्राप्त झाली होती आणि एकूण मंजूर प्रकरणे 218, म्हणजे एकूण नामंजूर प्रकरणे या ठिकाणी 4 झालेली आहे। मग अशा प्रकारे या सभा पार पडत आहे पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये। आता या समितीच्या सभा या ठिकाणी पार पडल्यामुळे विशेष सहाय्य योजनेचे जे प्रकरणे आहेत ते निकाली काढण्यास सहकार्य होणार आहे आणि नवीन निराधार व्यक्तींना या ठिकाणी लाभ मिळणार आहे। विशेष सहाय्य योजनेअंतर्गत शासनाच्या नियमानुसार सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्र लाभार्थ्यांचे अर्ज तहसील कार्यालयात किंवा तलाठी किंवा ग्राम महसूल अधिकाऱ्यांमार्फत सादर करणे आवश्यक आहे। मग त्या संदर्भात तहसीलदार तसेच अध्यक्ष यांनी जाहीर आवाहन केले की अर्ज करून घ्या। आता या अध्यक्षांच्या ज्या काही निवड झाल्यामुळे संजय गांधी निराधार योजनेच्या समितींच्या बैठका दर महिन्याला होणार आहे। तसेच आता महाराष्ट्र राज्यातील किंवा तहसील कार्यालयातील ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केले आहेत त्या सर्व लाभार्थ्यांचे अर्ज आता निकाली निघणार आहे, त्यांचे अर्ज मंजूर होणार आहेत। तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो। तुमच्या जवळपास कोणी या योजनेसाठी अर्ज केले असेल तर त्यांना आता सांगा की तुमचे अर्ज या ठिकाणी मंजूर होणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे लाभार्थ्यांपर्यंत याची माहिती मिळेल आणि त्या लाभार्थ्यांना निराधार योजनेचे अर्थसहाय्य हे मिळेल। तसेच मित्रांनो, निराधार योजनेतील लाभार्थ्यांना DBTने पैसे मिळणार होते, परंतु शासनाने DBTने सुद्धा पैसे हे वेळेवर अजूनपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात दिलेले नाही। त्यामुळे अनेक निराधार लाभार्थी हे या लाभापासून वंचित राहिलेले आहेत। तरी शासनाला विनंती की त्यांनी लवकरात लवकर सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये
हे पैसे वितरण करावे, म्हणजे या ठिकाणी या सर्व लाभार्थ्यांची जे काही सहाय्य निधी आहे तो त्यांना मिळेल। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।